नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शैक्षणिक सत्र जानेवारी 2026 करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जी काही जानेवारीची तुकडी असते दरवर्षी जसं की मागच्या वर्षीपासून सुरू झालेली आहे 2025 पासून, तशी आता 2026ला देखील या ठिकाणी जानेवारीची जी काही तुकडी आहे, यामध्ये देखील आता ॲडमिशन वगैरे सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो, प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे, काय असणार आहे, आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आपल्या हिंदी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सेम व्हिडिओ आज देखील आपल्या चॅनलवरती अपलोड होईल मराठीमध्ये. तर त्याचा हा पार्ट 2 म्हणून तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. तर यामध्ये बघा तुम्हाला 20 जानेवारी 2026 म्हणजे हे काल रात्रीचं परिपत्रक आहे. तर काल रात्री बघा मित्रांनो यामध्ये जे आहे 20 जानेवारी रोजी या ठिकाणी विद्यापीठाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. यामध्ये बघा तुम्हाला जवळपास टोटल जे आहे 21 नोंद जे आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेल्या आहेत. या 21 पैकी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला संपूर्ण गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे. ओके. आता वन बाय वन मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील जानेवारीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा ज्यांचा आता लास्ट इयरला असेल किंवा लास्ट सेमिस्टरला त्यांचं ॲडमिशन असेल किंवा ज्यांना कोणाला डबल डिग्री करायची असेल किंवा एखादा प्रोग्राम किंवा एखादा डिप्लोमा वगैरे त्यांना करायचा असेल, तर त्याने देखील यामध्ये ॲडमिशन करू शकता. त्यासाठी काही नियमावली देखील यावर्षी केलेली आहे आणि थोड्याफार काही बदल यामध्ये केलेले आहेत. जसं की जे काही कोणी आत्महत्याग्रस्त किंवा जे कोणी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत होते, यांच्यासाठी थोडेसे जरा वेगळे नियम आलेले आहेत. जास्त काही फरक नाही, पण ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता बघा वन बाय वन आपण या ठिकाणी बघूया. पहिला आहे बघा विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रथमतः आपण ह्या वेबसाईटवरती जाऊन भेट द्यावी. आता ही जी वेबसाईट आहे मित्रांनो सर्वांना माहीत असेल ही विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे बरोबर. ही सर्वांना माहिती आहे आपल्या बरोबर. या ठिकाणी बघा ॲडमिशन टॅब दिलेला आहे. ह्या ॲडमिशन टॅबवर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. असो, समोरचा पॉइंट बघूया. आपणास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टसमध्ये माहिती बघावी. ठीक आहे. या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. माहिती पुस्तिकेतील प्रवेशासाठी संबंधित माहिती उदाहरणार्थ प्रवेश पात्रता, शुल्क, अभ्यासक्रम, विषय इत्यादी बाबतची माहिती आपण जी आहे बघून घ्यायची आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट देखील काढून ठेवू शकता. आता बघा जसं आपल्याला सांगितलं बघा ॲडमिशन टॅब. आपण ॲडमिशन टॅबवर क्लिक केलं जसं की नवीन पोर्टल आहे बघा बरोबर. ही कालची अपडेट आहे बघा या ठिकाणी 20 तारखेची. ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि माहिती पुस्तिका. जसं त्यांनी सांगितलं की माहिती पुस्तिकेवर तुम्हाला क्लिक करून जे आहे तुमचं पी-जी, यू-जी, डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला जे काही करायचं असेल, त्याचे प्रॉस्पेक्टस तुम्ही यावरती क्लिक करून बघू शकता. ही संपूर्ण माहिती मित्रांनो, जी काही नवीन प्रक्रिया आहे, ही पूर्ण जानेवारीची जी काही तुकडी आहे मित्रांनो, याची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी जी आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, पार्ट 1 व्हिडिओमध्ये. तुम्ही ते देखील या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर चला समोर जाऊया. समोरचा पॉइंट कुठला आहे आपल्याकडे? तिसरा पॉइंट आहे बघा मित्रांनो, विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होम पेजवर एल-एस-सी या टॅबवर आपणास शिक्षणक्रमाविषयी माहिती, अभ्यासक्रम केंद्र वगैरे सगळ्या गोष्टी माहिती मिळतील. थोडक्यात मित्रांनो तुम्हाला तुमचं आसपासचं कॉलेज कसं बघायचं, तुमच्या जवळचं कॉलेज कसं बघायचं किंवा जे काही सविस्तर कॉलेज आहे, ते तुम्हाला कसं बघायचं, होम पेजवर तुम्हाला यायचं आहे बघा. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला एल-एस-सी म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, बरोबर. आता एल-एस-सी ऑप्शन कुठे दिलेला आहे बघा, जे काही तुमचं स्टडी सेंटर वगैरे जे काही असेल हां, हे बघा या ठिकाणी बघा एक फाइंड प्रोग्राम अँड निअर बाय अवेलेबल एल-एस-सी स्टडी सेंटर विथ एडवान्स फिल्टर. ठीक आहे. इथं बघा एक स्क्रोलिंग टेक्स्ट आहे. यावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा बघायचा आहे. तुम्ही तुमचा प्रोग्राम देखील या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. हे होम पेजवर बघा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. झालं. बाकी बराच सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे बघा. विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण यू म्हणतो, यांच्या सूचनेनुसार ए-बी-सी-आय-डी आणि डी-ए-बी-आय-डी बनवणं बंधनकारक आहे. त्यामुळे ए-बी-सी-आय-डी आणि डी-ए-बी-आय-डी शिवाय तुमचं जे आहे या ठिकाणी मित्रांनो प्रवेशच होणार नाही. फक्त यामध्ये बघा मित्रांनो सर्वांना माहिती असेल वारंवार मागच्या वर्षीपासून बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल त्याच नावाने ए-बी-सी-आय-डी बनला पाहिजे आणि डी-ए-बी-आय-डी देखील बनला पाहिजे. कारण ए-बी-सी-आय-डीवरून तुमचा डी-ए-बी-आय-डी बनतो. त्यामुळे तुमचं जे आधार कार्डवर नाव असेल, नाव जर चुकीचं असेल तर कृपया आपण अपडेट करून घ्यावं आधार केंद्रावर जाऊन 4 ते 5 दिवसामध्ये ते अपडेट होऊन जातं. बरोबर? त्याच नावाने तुम्हाला तुमचा ए-बी-सी-आय-डी देखील बनवायचा आहे आणि वारंवार चेंजेस करू नका. फक्त एकच नाव ठेवा. तुमचं 10वी-12वीच्या मार्कशीटवर उलटं नाव असतं. सरनेम फर्स्ट, फर्स्ट नेम आणि आणि फादर नेम असं असतं. परंतु आधार कार्डवर कसं असते फर्स्ट नेम, सेकंड नेम म्हणजे फादर नेम आणि तुमचं सरनेम. तर त्यामुळे त्या नावाने तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचं ए बनवायचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र बाहेरच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू नाहीये. त्यांचं ॲडमिशनच होणार नाही ए शिवाय. कारण त्यांचं कुमार वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. असो, आता हे समजलं तुम्हाला. आता ए कसा बनवायचा बघा. आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला सर्च करायचं आपल्या YouTube चॅनलमध्ये डी-बी-आय-डी बरोबर. वायसीएम के लिए यूजीसी डी-बी-आय-डी कैसे बनाएँ? ठीक आहे. या ठिकाणी बघा आपण ऑलरेडी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ देखील बघू शकता. व्हिडिओ हा हिंदी चॅनलवर देखील लवकरच अपलोड होईल. काही काळजी करू नका. हिंदी मीडियमवाल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, की हा व्हिडिओ जो आहे हिंदी चॅनलवर देखील लवकरच उपलब्ध होईल. बरोबर. नंतर बघा तुम्हाला या ठिकाणी ए असं सर्च करायचं आहे. ए-बी-सी-आय-डी मित्रांनो तुम्ही असं सर्च केलं, की तुम्हाला आपल्या चॅनलवरती जे काही ए संदर्भात व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बघा हा व्हिडिओ आहे, की ए कसा बनवायचा, काय बनवायचा, डिजिलॉकरच्या मदतीने हे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला जायचं आहे किंवा ए परीक्षेत अभ्यास असं किंवा डी परीक्षेत अभ्यास असं जरी आपण सर्च केलं YouTubeला तरी व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. ते झालं. नंतर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता, त्यावेळेस तुम्हाला जे आहे तुमचा स्वतःचा फोटो, डॉक्युमेंटच्या स्कॅन कॉपीज वगैरे जे काही गोष्टी आहेत,
मित्रांनो, यात तुम्हाला विविध साइजमध्ये म्हणजे 1024 केबी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर एका एमबीपेक्षा कमी 500, 600, 700, 800 एमबी जरी असेल केबी जरी असेल, तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे. तुम्हाला परंतु तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो फोटो आणि जी काही तुमची साइन असेल, ती तुम्हाला फक्त 512 केबीपर्यंत असली पाहिजे. आणि मित्रांनो, फोटो हा कुठलाही अपलोड करू नका. सेल्फी चालत नाही. ठीक आहे. ॲडमिशन रद्द होईल तुमचं, कॅन्सल होईल. त्यामुळे पासपोर्ट फोटो तुम्ही काढून घ्या किंवा मग एक काम करायचं तुमच्या मोबाईलमध्ये आता आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये काय करायचं, एखाद्याला फोटो काढायला लावायचा व्यवस्थित चांगला थोडासा एडिट करायचा. फेस क्लिअर दिसेल अशा पद्धतीमध्ये. ठीक आहे. आणि सेम तुमचं जे आहे व्हाईट पेपरवरती तुम्हाला तुमची साइन देखील करायची आहे. असो, हे झालं. नंतर समोर आपला महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो आपण बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर बघा, आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? ॲडमिशन टॅबवर क्लिक केल्यावर बघा या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. यावर क्लिक केल्यावर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील फ्रेशर स्टुडंट्स बरोबर. आता तुम्ही या ठिकाणी फ्रेशर असाल तर फ्रेशरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा न्यू यूजर रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करून जे आहे तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. आता हे ॲडमिशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा यावर देखील आपण ऑलरेडी मागच्या वर्षी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही तो रेफरन्ससाठी व्हिडिओ बघू शकता किंवा नवीन व्हिडिओची वाट बघा. ठीक आहे. ॲप्लिकेशन शेड्यूलवर तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो, सध्या फक्त बी-एलाच ॲडमिशन सुरू झालेले आहेत फर्स्ट इयर बी-एवाल्यांसाठी. ठीक आहे. एस-वाय-बी-एचे ॲडमिशन, टी-वाय-बी-एचे ॲडमिशन लवकरच सुरू होतील. काही काळजी करू नका. ठीक आहे. नवीन पोर्टलवरती सध्या फक्त एस-वाय-बी-ए आणि एफ-वाय-बी-एचे ॲडमिशन होतील. टी-वाय-बी-एचे ॲडमिशन सध्या तरी जुन्याच पोर्टलवरती होणार आहेत. असो, हरकत नाही. आता बघा या ठिकाणी तुमचं ॲडमिशन देखील या ठिकाणी दाखवलेली आहे डेट वगैरे डेडलाईन. आता बाकीचे प्रोग्राम हळू या ठिकाणी ॲड होतील. तुम्हाला तुमचं कॉलेज वगैरे बघायचं असेल, ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू कॉलेजवर क्लिक करू शकता. समजा मी ते या ठिकाणी आता नाशिक सर्च करतो. तर नाशिकमध्ये जेवढे कॉलेज असतील समजा सिनियरचं कॉलेज दाखवते मला या ठिकाणी बरोबर. सध्या फक्त या ठिकाणी सिनियरचं एकच कॉलेज दाखवते. अशा प्रकारचे हळू या ठिकाणी कॉलेज देखील मित्रांनो समाविष्ट होतील. काही काळजी करू नका. ठीक आहे. नंतर बघा तुमचा युजर आयडी, पी-आर-एन नंबर जे काही असेल ते नंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जाईल. काही काळजी करू नका. फक्त मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मूळ कागदपत्र ज्यावेळेस अपलोड करता, त्यावेळेस ते ब्लर वगैरे नसले पाहिजे. प्रॉपर स्कॅन केलेले पाहिजे किंवा प्रॉपर फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काढू शकता. त्याला व्यवस्थित स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. ठीक आहे. नंतर मित्रांनो जे काही तुमचं बघा या ठिकाणी दिलेलं आहे, आपण प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यास केंद्र हिस्सा हा एकाच वेळी भरायचा असल्याने शुल्क भरण्याबाबतच्या सूचनेनुसार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून तुम्हाला जे काही ऑनलाईन पेमेंट गेटवे यूज करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि विद्यापीठामध्ये मित्रांनो तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाहीये किंवा कुठल्याही लिंकवर तुम्हाला कुठलाही फीस वगैरे भरायची नाहीये. ठीक आहे. ज्यांना कोणाला प्रवेश भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा मेल आयडी आहे help@परीक्षिताभ्यास.in सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला तुमचा चालू मेल आयडी, चालू एस-एम-एस मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. कारण त्यावर तुम्हाला वारंवार अपडेट वगैरे सूचना वगैरे त्यावरती येत असतात. ठीक आहे. नंतर तुम्ही लॉगिनमध्ये चेक करू शकता तुमचा अर्ज वगैरे. आता ही माहिती आपण नंतर बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओ दाखवेल, कशाप्रकारे प्रवेश घ्यायचा त्यावेळेस तुम्ही बघू शकता. नंतर बघा मित्रांनो, त्यावेळेस तुमचा प्रवेश होईल, त्यावेळेस तुम्हाला तुमचा अर्जाची फॉर्म वगैरे प्रिंट आहे तुम्हाला ती जमा करायची. असो हरकत नाही. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी स्कॉलरशिपवाल्यांसाठी बघा या ठिकाणी त्यांनी एक अपडेट दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेलं बघा, महाराष्ट्र शासन फक्त राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती बाबतचे स्वतंत्रपणे सूचनापत्रक या संकेतस्थळावर ॲडमिशन टॅबमध्ये शिष्यवृत्ती पर्यायावर स्वीकारून ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना नियमावली देण्यात आलेली आहे. बघा आता या ठिकाणी जे आहे, आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की स्कॉलरशिपचा ऑप्शन दिलंय, पण स्कॉलरशिपचा ऑप्शन काही या ठिकाणी दिसत नाहीये. कदाचित ते लवकरच ॲड करतील या ठिकाणी ॲडमिशन टॅबमध्ये. ठीक आहे. येईल लवकरच काही अडचण नाहीये. ठीक आहे. बघूया नवीन परिपत्रक काय आहे त्यांचं स्कॉलरशिप संदर्भात. नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक 16 नंबरचा बघा हा एक नवीन बदल करण्यात आलेला आहे, की विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार व्हिज्युअल इम्पायर, बंदी बांधव, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादींना प्रवेश शुल्कामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे. व्हिज्युअल इम्पायर्ड म्हणजे जे काही दूरदृष्टी आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादी अर्जदारांनी पूर्णपणे भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि बंदी बांधवांची विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेली प्रवेश अर्ज निवड केलेल्या अभ्यास केंद्रावर संबंधित कागदपत्रांसह विद्यापीठाने दिलेल्या विहित मुदतीपूर्वी जमा करणे बंधनकारक आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी अभ्यास केंद्रामध्ये कुठले-कुठले डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत बघा. त्यांनी या ठिकाणी बघा खाली लिस्ट दिलेली आहे. जर समजा तुमचं लो व्हिजन, ठीक आहे. थोडक्यात काय तुम्ही जर डोळ्याचे अपंग असाल आणि तुमच्याकडे जर समजा 40% पेक्षा जास्त जर समजा सिव्हिल सर्जनचा तुमच्याकडे अपंगाचा दाखला असेल किंवा तुमच्याकडे यू-डी-आय-डी कार्ड असेल. आता सध्या तर यू-डी-आय-डी कार्डच आहे. तर तुम्हाला जे आहे ते यू-डी-आय-डी कार्डची एक कॉपी किंवा जे काही तुमचा सिव्हिल सर्जनचं तुम्हाला जे काही ऑनलाईन डिजी लॉकरचं जे काही सर्टिफिकेट असेल, मेडिकल सर्टिफिकेट, ते घेऊन तुम्हाला तुमचा जो काही नोंदणी क्रमांक असेल आणि जे काही तुमचा प्रवेशपत्र असेल, ते घेऊन तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरवरती जमा करायचा आहे. आता हा नवीन अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. पूर्वी तुम्हाला या ठिकाणी जे आहे कुठलाही दाखला वगैरे ते मागत नव्हते. ठीक आहे. नंतर बघा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्यांकरिता जे काही पित्याची आत्महत्या केल्याचा जो काही तहसीलदाराचा दाखला असतो, शाळा सोडायचा दाखला वगैरे जो काही असतो, तो तुम्हाला या ठिकाणी जमा करायचा आहे. नंतर जे काही बंदी बांधव असतील, बंदी बांधव म्हणजे थोडक्यात कोण? जे काही जेलर विद्यार्थी आहेत, जे जेलमध्ये असतील. कारण आपले 5-6 विद्यार्थी जेलमध्ये आहेत. म्हणजे जेलमधले जे कैदी आहेत, ते आपले विद्यार्थी आहेत. त्यांना मी आता लवकरच भेटणार देखील आहे. त्यांची प्रतिक्रिया वगैरे आपण जाणून घेऊया.
त्यामध्ये त्यांना बघा जे काही बंदी बांधव तुमचे कोणी नातेवाईक वगैरे मित्रमंडळी कोणी जर जेलमध्ये असेल, तर त्यांना तुम्ही सांगू शकता, हा सल्ला देऊ शकता. ते जर चांगल्या मार्कांनी पास झाले किंवा त्यांनी डिग्री पूर्ण केली, तर त्यांना जे आहे त्यांची बंदी जी आहे ती कमी करण्यात येते. त्यांना जवळपास 5 ते 6 वर्षामध्ये त्यांना कारावास जो आहे तो कमी केला जातो. आता हे असा ऑफिशियल नियम आहे. अजून याच्यावरती काही असं ऑफिशियल पत्र नाहीये. फक्त नियम तर असाच आहे, परंतु यावर अशी काही पूर्णपणे प्रूफ वगैरे यावरती काही संबंधित जोडलेला नाहीये. ठीक आहे. असो, बंदी बांधवांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. तृतीयपंथी ज्याला आपण ट्रान्सजेंडर वगैरे म्हणतो, यांना देखील शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षण क्रमांकाचे शैक्षणिक पात्रतेचे ठीक आहे, तृतीयपंथी असल्याची प्रमाणपत्र वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. आता हे मागच्या वर्षीपर्यंत नव्हतं या गोष्टी, ह्या गोष्टी यात नवीन ॲड केलेल्या आहेत. बंदी बांधव ऑलरेडी होतं. शेतकऱ्यांचं देखील आधीपासून होतं, फक्त त्याला काही अंमलात आलेलं नव्हतं. ठीक आहे. ट्रान्सजेंडर नक्षल भागातील विद्यार्थी, आर्मी विद्यार्थी ठीक आहे. आता यांना देखील या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे. कारण आता पूर्वी आर्मीवाल्यांसाठी देखील यामध्ये सूट नव्हती. ठीक आहे. आता आर्मीवाल्यांना देखील यामध्ये प्रवेश फीमध्ये सूट सूट देण्यात आलेली आहे यावर्षीपासून. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी जे समजा आय थिंक नक्षलवादी एरिया कुठला आला? यवतमाळच्या का काहीतरी भाग आहे ना तिकडे. त्या साइडला जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं ॲडमिशन फ्रीमध्ये होईल. तुम्हाला ₹1ही रुपया फी भरायची गरज नाहीये. विद्यार्थ्यांची ओळखपत्र यावर्षीपासून ऑनलाईन तयार करण्यात आलेली आहेत. मागच्या वर्षी देखील जानेवारी तुकडी 2025 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांना जे आयडी आहे त्यांचा, ठीक आहे, विद्यार्थी ओळखपत्र, ते देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याची प्रिंट तुम्हाला काढून जे आहे तुमच्या कॉलेजमध्ये सॉरी तुमच्या जसं तुमचं हॉल तिकीट असतं त्या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी जे आहे एक 4/8 किंवा 4/8-12 मध्ये तुम्ही जे आहे ते प्रिंट करून तुम्ही जे आहे तुमचं आयडी कार्ड ओळखपत्र बनवू शकता. ठीक आहे. ओळखपत्र कसं बनवायचं, काय बनवायचं किंवा ऑनलाईन जर तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही या संदर्भात तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे. ₹100 मध्ये तुमचं जे आहे एकदम पी-व्ही-सी कार्डमध्ये तुमचं ओळखपत्र बनून जातं. विद्यार्थ्यांचे स्वतःचे प्रवेश अर्ज स्वतः भरावा. ठीक आहे. बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्याने स्वतःचा प्रवेश अर्ज स्वतः भरावा. मित्र, नातेवाईक, सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये. चुकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यास केंद्र, विभागीय केंद्राकडून किंवा विद्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. बघा आता ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे या ठिकाणी वारंवार तुम्हाला सूचना देऊन देखील तुम्ही ऐकत नाही. कॉलेजमध्ये किंवा स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा नाही. भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यावर तुम्ही भरू शकता. ठीक आहे. कारण या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, की फॉर्म स्वतः भरायचा आहे आणि कसा भरायचा, काय भरायचा यावर संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. मित्र, नातेवाईक, सायबर कॅफेवर फॉर्म भरू नका. ते चुका करतात आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या कानावर आलेल्या आहेत आतापर्यंत. त्यामुळे स्वतः फॉर्म भरा किंवा तुम्हाला फॉर्म भरला जात नसेल, तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण सहकार्य करेल. विथ स्कॉलरशिप ज्यांना जे कोणी समजा कॅटेगरीमध्ये असेल किंवा जे कोणी त्यामध्ये पात्र असेल कॅटेगरीमध्ये, त्यांना आपण या ठिकाणी जे आहे हेल्प करतो. ओके. नंतर बघा या ठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शन सूचनामुळे विद्यार्थ्यांना आता मुक्त विद्यापीठातूनच एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपणास एकाच वेळी 2 पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल. बघा आता मित्रांनो या ठिकाणी थोडासा नियम बदलण्यात आलेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना आता विद्यापीठातून एकाच वेळी 2 पदवी बघा आता इथे काय मेन्शन काय केलं बघा मुक्त विद्यापीठातून एकाच वेळी 2 विद्यार्थी 2 डिग्र्या बरोबर. म्हणजे मुक्त विद्यापीठ वाय-सी-एम आहे बरोबर. तर वाय-सी-एममधून तुम्ही एकाच वेळेस 2 पदव्या घेऊ शकता आणि आणि रेग्युलरमधून 1 म्हणजे तुमच्या टोटल 3 डिग्र्या तुम्ही एका वेळेस घेऊ शकता. रेग्युलर प्लस मुक्त विद्यापीठ याच्या 2 म्हणजे आता 2 आता ह्या 2 डिग्र्या कशा असतील? एक तर तुमचं यू-जी प्लस पी-जी असेल, ठीक आहे? किंवा डिप्लोमा प्लस यू-जी असेल किंवा डिप्लोमा प्लस पी-जी असेल. एकाच वेळेस तुम्ही यू-जी 2 करू शकत नाही किंवा 2 पी-जी एकाच वेळेस तुम्ही करू शकत नाही. एक तर तुम्हाला यू-जी प्लस पी-जी करावं लागेल किंवा डिप्लोमा प्लस पी-जी करावं लागेल किंवा डिप्लोमा प्लस यू-जी करावं लागेल. सर्टिफिकेट तर तुम्ही करू शकता, त्याला काही बंधन नाहीये. ठीक आहे. सर्टिफिकेट तुम्ही कितीही करू शकता. 3 सर्टिफिकेटपर्यंत तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सर्टिफिकेटला काही अडचण नाहीये. ठीक आहे. असो आता ही देखील या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये अपडेट करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही एका वेळेस 3 कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हे आता या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. रेग्युलरमध्ये 1 आणि मुक्त विद्यापीठामध्ये 2. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो अशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सध्या ही फक्त प्रवेश पत्राबद्दल तुम्हाला या ठिकाणी मी फक्त तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता ॲडमिशन कसं घ्यायचं, काय घ्यायचं, प्रवेश कसा घ्यायचा यावर आपण लवकरच एक अपडेट यावर व्हिडिओ देऊया. मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तो व्हिडिओ देखील लवकरच अपलोड होईल. तुम्ही तो देखील या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आणि सर्वांनी आपलं परीक्षेचा अभ्यास हे आपलं YouTube चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा एक WhatsApp म्हणून तुम्हाला या ठिकाणी टॅब बघायला मिळतो बघा. हे WhatsApp चॅनल तुम्हाला या ठिकाणी जॉइन करून ठेवायचं आहे आणि आपलं हे Telegram चॅनल आहे. ठीक आहे. तुमच्याकडे WhatsApp असेल तर WhatsApp जॉइन करून ठेवा. तुमच्याकडे Telegram असेल तर तुम्ही Telegram जॉइन करून ठेवू शकता. ठीक आहे. WhatsApp चॅनलवर तुम्हाला संपूर्ण अपडेट वगैरे मिळतील आणि लक्षात ठेवा हा ग्रुप नाहीये. ग्रुपमध्ये कोणी कोणाला मेसेज करते. चॅनलमध्ये असं काही ऑप्शन नसते. तुम्ही तुम्ही चॅनल जॉइन केलं हे मला देखील कळत नाही.
ठीक आहे. जसं Telegramला कळतं परंतु WhatsAppला कळत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जे आहे आपलं WhatsApp चॅनल जॉइन करून ठेवायचं आहे. ठीक आहे. सर्वांनी काय करायचं आपल्या चॅनलवरती यायचं आहे. अबाउट बटनावर क्लिक करायचं आहे. खाली आले की तुम्हाला बघा या ठिकाणी WhatsApp चॅनल, Telegram चॅनल बघायला मिळेल. ठीक आहे. आणि सर्वांनी आपलं Android ॲप्लिकेशन देखील घेऊ शकता. परीक्षित अभ्यास.in यावर तुम्हाला जायचं आहे. यावर तुम्ही आले की तुम्हाला बघा या ठिकाणी Android iPhone फाउंडेशन ठीक आहे. तर Androidचं ॲप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. हे आपलं Androidचं ॲप्लिकेशन आहे सर्वांना माहिती असेल आणि iPhoneवाल्यांसाठी देखील आपण या ठिकाणी जे आहे iPhoneचं ॲप उपलब्ध करून आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.